आणि आता मात्र त्यांच्यावरती टीका जी आहे ती सातत्यानं ठाकरे गटाकडनं केली जाते. ते साहजिक आहे ना, टीका करणारच आहे. पण फुटणाऱ्यासोबत जेव्हा फुटतं कोणी तर त्याच्यासोबत कसं एखादं वादळ येऊन घर पडल्यानंतर त्याचा काही फक्त वादळाचा दोष नसतं, घर पण कच्चं असते कधी कधी. दोनही गोष्टीचं संशोधन करावं. मी तर म्हणतो आता दोनही शिवसेना एकत्र आली पाहिजे. परंतु तुम्ही म्हणता दोन्ही शिवसेना एकत्र आली पाहिजे, ताकद वाढेल, परंतु तुमच्या पक्षामध्ये जे येणारे खासदार आहेत त्यांच्यावरती मात्र पैशांचा आरोप केला जातो, मोठ्या प्रमाणात पैसे घेतलेत, कुठेतरी निष्ठा त्यांनी विकली म्हणून. आपले ते मावळे दुसरे ते कावळे असं म्हणण्यात काही अर्थ नाही. आपल्याच माणसावर तुम्ही पैशाचा आरोप करताय, तुम्हीच त्यांना तिकीट दिली, तुम्हीच खासदारकी दिली, मग ते पारखून दिली नाही असं म्हणायचं आहे. मग फुटल्यानंतर हे आरोप होतातच सहसा. परंतु दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या संदर्भात तुम्ही आव्हान करतायत. तुम्हाला काय वाटतं दोन्ही शिवसेना कोणत्या गोष्टींवरतून एकत्र झाली पाहिजे? कारण की एकनाथ शिंदे, माझं व्यक्तिगत मत आहे, हे पार्टीचं मत नाही, माझं व्यक्तिगत मत आहे. परंतु तुम्ही म्हणताय तुमचं व्यक्तिगत मत आहे, परंतु एकत्र येण्यासाठी पुढाकार कोण घेणार? कारण की उद्धव ठाकरे बोलत नाही, तिथून एकनाथ शिंदे, दोघांचे डायलॉग सुरूच नाही. मराठी मुलखातली मराठी माणसाची शिवसेना, महाराष्ट्र आपला धर्म समजून एकत्र आलं पाहिजे. तुम्ही म्हणताय धर्म समजून एकत्र आलं पाहिजे. महाराष्ट्र धर्म तोडण्यासाठी कोणता पक्ष आणि कोण नेता इथे कार्यरत आहे महाराष्ट्रात? काही सांगा लागत नाही. परंतु मग तुमची भाषा ही सगळी भाजपच्या विरोधातली आहे. माझी भाषा भाजपच्या विरोधातली नाही आहे. महाराष्ट्र धर्म वाढवावा आणि दोन्ही मराठी मुलखात उभी राहणारी शिवसेना एकत्र व्हावी असे माझं व्यक्तिगत मत आहे. खरं तर आपण पाहिलं तर बच्चू कडू होते आमदार, ते म्हणतात की दोन्ही शिवसेना जी आहे ती एकत्रित झाली पाहिजे, कारण की मराठी माणसांचा, मराठी मुलूक देश वाचवण्याकरता दोन्ही शिवसेना जी आहे ती एकत्र आली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत जे आहे ते बच्चू कडू यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.